नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं एकदा वेलकम. आपण आज या चॅप्टर मध्ये नवीन जो काय मुद्दा शिकणार आहे त्याचं नाव आहे ऍसिड्स अँड बेसिस. मला असं वाटतं की ऍसिड आणि बेसिसच्या बाबतीमध्ये कोणाला माहित नाही असं कोण नसावं, आहे का नाही? सगळ्यांना याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आपण ऍसिड्स बेसिस याचा वापर दररोज करतो. बरेचसे ऍसिड आपण वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण जरी आपण घरामध्ये लेमन वापरतो, लेमन मध्ये सायट्रिक ऍसिड असतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर चिंच आपण वापरतो, चिंचेमध्ये टार्टरिक ऍसिड असतं, हे आपल्याला माहिती आहे. शिवाय आपण जेव्हा अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर अन्न पचनासाठी आपल्याला जे अन्न डायजेशन होण्यासाठी 0.1 मोलर, लक्षात घ्या, 0.1 मोलर हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, 0.1 मोलर हायड्रोक्लोरिक ऍसिड हे लागतं, आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर बेसिसचा वापर आपण कुठे करतो? आता इथंच उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा हे या हायड्रोक्लोरिक ऍसिडचे सिक्रेशन समजा जास्त झालं तर काय होतं? ऍसिडिटी वाढते, बरोबर? आणि ऍसिडिटी वाढल्यामुळं आपल्याला पोटामध्ये जळजळ करतं. मग आपण काय करतो? एखादा अँटासिड घेतो, अँटासिड इनो घेतो, जेलुसिल घेतो, बरोबर नाही? तर ते काय करतं? ऍसिडला न्यूट्रलाइज करतं, बरोबर? ते जे सगळं जे काय त्याच्यामध्ये यूज केलं जातं, बरोबर, इनो असेल किंवा जेलुसिल असेल, त्याच्यामध्ये जे कंपाऊंड असतं ते काय असतो? बेस असतो, बरोबर? तर ऍसिड आणि बेसिसच्या बाबतीमध्ये आपल्याला बरंच माहिती आहे. तर ऍसिडचं मूळचं नाव काय बघा. ऍसिड हे कशावरून पडलं तर ऍसिडस, बघा, ऍसिडस हा मूळचा लॅटिन शब्द आहे, लॅटिन भाषेतला शब्द आहे. ऍसिडस मीन्स टू सॉवर. Acidus means the substance which tastes sour is known as the acidus substance, बरोबर? म्हणजे ज्याची चव आंबट असते, सॉर टेस्ट, बरोबर, त्याला काय म्हणायचं? ऍसिडस सबस्टन्स असं म्हणायचं, बरोबर? आणि त्याच्यावरून ज्या सबस्टन्सची चव, ज्या वस्तूला आंबट चव असते त्याला आपण ऍसिड असं म्हणतो, बरोबर? या ऍसिडस वरून ऍसिड असं नाव पडलं, बघा. मग ऍसिडचा आपल्याला माहिती आहे की ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस काय होतो? रेड होतो. आणि बेस मध्ये रेड लिटमस ब्ल्यू होतो, बघा. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात असली पाहिजे सर्वांच्या, की हे ब्ल्यू लिटमस रेड आणि रेड लिटमस ब्ल्यू, त्याच्यानंतर ऍसिडची चव कशी असते? आंबट असते. त्याच्यानंतर बेसची चव कशी असते? बिटर. बिटर म्हणजे तुरट चव असते, बरोबर? हे जे एवढं जे काय आहे, ही जी माहिती आहे ऍसिड आणि बेसच्या बाबतीमध्ये, हे काय आपल्याला पुरेशी माहिती नाही आणि हे काय टेक्निकली करेक्ट माहिती नाही, बरोबर? एक अंदाजे आपण सांगू शकतो चव घेऊन किंवा ऍसिड आहे का बेस आहे, बरोबर? शिवाय आपण समजा बघा, मिल्क प्रोडक्ट मध्ये मिल्क प्रोडक्ट आंबट लागतात. कशामुळं? तर त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड म्हणून, बरोबर? पण आपण काय प्रत्येक ऍसिडची चव घेऊ शकतो का? सल्फ्युरिक ऍसिडची चव घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. सल्फ्युरिक ऍसिडची जर का आपण चव घ्यायला गेलो तर आपलं तोंड भाजून जळून जाईल सगळं, बरोबर? त्याच्यामुळे आपण या डेफिनेशन फक्त प्राथमिक, हे प्रायमरी डेफिनेशन्स आहेत, म्हणजे प्रायमरी माहिती आहे ऍसिड आणि बेसच्या बाबतीमध्ये. आपल्याला जर डिटेलमध्ये त्याच्या पाठीमागचं सायन्स बघायचं असेल, जास्त टेक्निकली डेफिनेशन करेक्ट जर बघायचं असेल, तर आपल्याला ऍसिड्स आणि बेसिसच्या थेरीजचा अभ्यास करावा लागेल, बरोबर? ऍसिड बेस थेरीज. या ऍसिड बेस थेरीजने आपल्याला काय केलेलं आहे? ऍसिड्स आणि बेसिसच्या डेफिनेशन सांगितलेलं आहे, बरोबर? आता यामध्ये सगळ्यात पहिली थेरी आहे आर्हेनियस थेरी. आर्हेनियस थेरी. दुसरी थेरी आहे लेविस थेरी. तिसरी आहे ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी. बघा, या तीन थेरींचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे थोडक्यात
बघा हे सायंटिस्टचे नाव आहेत, आर्हेनियस, लेविस, ब्रॉन्स्टेड, लॉरी. त्या तिघांनी ऍसिड आणि बेसची जी व्याख्या आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेली. आर्हेनियसने वेगळी व्याख्या सांगितली, लेविसने वेगळी आणि ब्रॉन्स्टेड, लॉरी या दोघांनी वेगळी व्याख्या सांगितली. बरोबर. आता आपल्या मनामध्ये एक साहजिक प्रश्न असा आला पाहिजे की आपल्याला तीन तीन थिअरीचा अभ्यास करायची का गरज आहे? एका थिअरीमध्ये पूर्ण अभ्यास होऊ शकत नाही का? तर होऊ शकत नाही, हे ध्यानात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतला तर या हायड्रोक्लोरिक ऍसिडचं जे ऍसिडिक कॅरेक्टर आहे ते आपल्याला आर्हेनियस थिअरी सांगते. बघा आर्हेनियस थिअरी सांगते. पण समजा आपण कार्बन डायऑक्साइड घेतला तर कार्बन डायऑक्साइडचं जे ऍसिडिक नेचर आहे ते आर्हेनियस थिअरी सांगू शकत नाही. आर्हेनियस थिअरीनुसार कार्बन डायऑक्साइड हा कशा पद्धतीने ऍसिड आहे हे आर्हेनियस थिअरी सांगत नाही. त्याच्यासाठी आपल्याला लेविस थिअरी शिकणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर असे बरेचसे सबस्टन्स आहे की त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला कुठल्याही एका थिअरीने सांगता येत नाही, त्याला दुसऱ्या थिअरीची आवश्यकता पडते, म्हणून आपल्याला वेगवेगळ्या थिअरी सांगितल्या. म्हणजे थोडक्यात या तीन थिअरीजने ऍसिड आणि बेसिसच्या वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या त्यांच्या पद्धतीनं त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला आर्हेनियस थिअरीचा अभ्यास करायचा आहे. बघा बरं, आर्हेनियसचं काय म्हणणं आहे ऍसिड आणि बेसच्या बाबतीमध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा वन बाय वन आपण ऍसिड बेसचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली थिअरी आपण आर्हेनियस थिअरी. बघा आर्हेनियसने ऍसिड आणि बेस दोघांच्या डेफिनेशन्स केलेल्या आहेत. आर्हेनियसच्या थिअरीनुसार ऍसिड म्हणजे काय? व्हॉट इज ऍसिड? आर्हेनियसच्या म्हणण्यानुसार ऍसिड म्हणजे काय तर द सबस्टन्स which contain hydrogen and produce H plus ion in aqueous solution is acid. म्हणजे असा सबस्टन्स जो काय करतो ज्याच्यामध्ये द सबस्टन्स which contain hydrogen and produces H plus ion in aqueous solution. म्हणजे असा सबस्टन्स की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. बरोबर. आणि नुसता हायड्रोजन नाही तर तो aqueous सोल्युशन मध्ये H plus आयन तयार करतो, त्याला काय म्हणायचं आपण? ऍसिड म्हणायचं. बघा त्याच्याकडे हायड्रोजन आहे आणि जो aqueous सोल्युशन मध्ये म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर H plus आयन तयार करतो, त्याला आपण ऍसिड म्हणायचं. फॉर एक्झाम्पल HCl. बरोबर. बघा याच्याकडे हायड्रोजन आहे. बरोबर. आणि याला जेव्हा आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतो aqueous सोल्युशन तयार होतं आणि तो H plus aqueous आणि Cl minus aqueous अशा आयन्स तयार करतो. याच्यामध्ये त्याने H plus आयन तयार केलेला आहे. बरोबर. HCl ने H plus आयन तयार केलेला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? HCl हे ऍसिड आहे असं आपण म्हणतो. आता एक लक्षात घ्या की झालं त्याच्यामध्ये हायड्रोजन पण पाहिजे आणि त्याने aqueous सोल्युशन मध्ये H plus आयन पण तयार केला पाहिजे, त्यामुळे त्याला आपण ऍसिड म्हणतो. म्हणून आपण HCl ला हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यानंतर अजून एक उदाहरण देतो. हे स्ट्रॉंग ऍसिडचं एक्झाम्पल झालं. बरोबर. आता मी एखादा वीक ऍसिडचं एक्झाम्पल देतो. CH3COOH ऍसिटिक ऍसिड वॉटर मध्ये टाकलं, aqueous सोल्युशन तयार केला. बरोबर. बघा मग त्याने aqueous सोल्युशन तयार केलं. aqueous सोल्युशन मध्ये ऍसिटिक ऍसिड डिसोसिएट झाला म्हणजे ब्रेक झाला, तो तुटला. बरोबर. कसा तुटला? हा ऍसिटेट आयन वेगळा झाला आणि हायड्रोजन आयन वेगळा झाला. CH3COO- ऍसिटेट आयन aqueous आणि हा H plus आयन aqueous हा वेगळा झाला. म्हणजे ऍसिटिक ऍसिड याने पाण्यामध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये ऑलरेडी हायड्रोजन आहे. बरोबर. आणि शिवाय aqueous सोल्युशन मध्ये त्याने काय तयार केलं? H plus आयन तयार केलं, म्हणून आपण याला ऍसिड असं म्हणतो. बरोबर. So the substance which contain hydrogen and produces H plus ion in aqueous solution is known as the
ऍसिड. बरोबर. आता एक लक्षात घ्या, हा वीक ऍसिड आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, हा भाग वेगळा आहे. बरोबर. याचं हा वीक ऍसिड आहे, हा पूर्णपणे डिसोसिएट होत नाही, म्हणून त्याचं रिव्हर्सिबल आयरोनिक डिसोसिएशन दाखवतो. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, फक्त फॉरवर्ड आयरोनिक डिसोसिएशन दाखवतो. तो भाग वेगळा आहे, वीक स्ट्रॉंग वगैरे. आपल्याला काय सांगितलंय, ते वीक स्ट्रॉंग वगैरे नंतरचा विषय. आपल्याला काय बघायचंय, ऍसिड म्हणजे कोण, त्याच्याकडे हायड्रोजन आणि जो H+ आयन तयार करतो त्याला आपण ऍसिड म्हणायचं. बरोबर. आता पुढे बघा की याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर करून टाकतो की याच्यामध्ये हायड्रोजन आहेत, इथं पण हायड्रोजन आहेत. बरोबर. पण हे ऍसिडिक हायड्रोजन नाहीत. बरोबर. बघा, म्हणजे हे हायड्रोजन जरी इथं असले तरी याचा काही उपयोग नाही, कारण ते ब्रेक होत नाहीत, त्याच्यापासून H+ आयन तयार होत नाहीत, ते आहे तसेच राहिले बघा इथं. बरोबर. ऍसिडिक हायड्रोजन कुठला आहे. बरोबर. आता दुसरं एक अजून एक कन्फ्युजन तुम्हाला मी क्लिअर करतो की ज्या सबस्टन्स मध्ये हायड्रोजन ऍटम आहे तो प्रत्येक ऍसिड आहे का, तर अजिबात नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी मिथेन मॉलिक्युल घेतला. मिथेन समजा आपण ऍक्व्हियस सोल्युशन त्याचं तयार केलं. मिथेन हा हायड्रोकार्बन गॅस असल्यामुळे त्याची वॉटर मधील सोल्युबिलिटी अतिशय कमी असते आणि जरी तो कमी प्रमाणामध्ये सोल्युबल झाला तरी सुद्धा तो ब्रेक होत नाही. कळतंय का, त्याचं कुठंतरी CH3 झाले असं कधी होत नाही. बरोबर नाही. म्हणजे CH4 कडे हायड्रोजन आहेत, 4 हायड्रोजन आहेत, पण तो ब्रेक होऊन H+ आयन तयार करत नाही ऍक्व्हियस सोल्युशन मध्ये. बरोबर. त्याच्यामुळे CH4 इज नॉट ऍसिड. त्याच्याकडे जरी हायड्रोजन असला तरी त्याला आपण ऍसिड म्हणू शकत नाही, कारण तो ऍक्व्हियस सोल्युशन मध्ये हायड्रोजन आयन तयार करत नाही. बरोबर. बघा, आता पुढे आपण बेस, आर्हेनियसच्या म्हणण्यानुसार बेस म्हणजे काय आहे ते आपण बघू. आर्हेनियसचं काय म्हणणे बघा, द सबस्टन्स which contain OH group and produces OH- ions in aqueous solution is known as base. बघा, म्हणजे असा सबस्टन्स ज्याच्याकडे OH ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे, OH ग्रुप आहे, आणि जो काय करतो aqueous सोल्युशन मध्ये OH- आयन्स तयार करतो त्याला आपण बेस म्हणूया. बरोबर. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साइड आपण घेतला, त्याचं aqueous सोल्युशन तयार केलं, तर तो aqueous सोल्युशन मध्ये सोडियम प्लस aqueous प्लस OH- aqueous असे आयन्स तयार करतो. बरोबर. म्हणजे NaOH मध्ये OH ग्रुप आहे आणि शिवाय aqueous सोल्युशन मध्ये तो OH- आयन तयार करतोय, म्हणून आपण NaOH ला बेस असं म्हणूया. त्यानंतर ना उदाहरण अजून एक देतो, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड aqueous सोल्युशन मध्ये तो ब्रेक होतो, NH4 प्लस aqueous प्लस OH- aqueous असे तो आयन्स तयार करतो. बरोबर. म्हणून आपण NH4OH ला अमोनियम हायड्रॉक्साइड ला बेस असं म्हणू. आता अमोनियम हायड्रॉक्साइड वीक बेस आहे, त्याचं डिसोसिएशन रिव्हर्सिबल आयरोनी दाखवतो. NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे, त्याचं डिसोसिएशन फक्त फॉरवर्ड आयरोनी दाखवतो. बरोबर. आता बघा, मग जसं मी तुम्हाला सांगितलं ऍसिड म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. बघा, सिंपल ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन आर्हेनियसने काय सांगितलं, ऍसिड म्हणजे कोण, ज्याच्याकडे हायड्रोजन आहे आणि जो aqueous सोल्युशन मध्ये H+ आयन तयार करतो त्याला ऍसिड म्हणायचं. बेस म्हणजे काय, ज्याच्याकडे OH ग्रुप आहे आणि जो OH- आयन तयार करतो aqueous सोल्युशन मध्ये त्याला बेस असं म्हणायचं. बरोबर. आता बघा, मग जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं ज्याच्याकडे प्रत्येकाकडे ज्याच्याकडे हायड्रोजन आहे तो ऍसिडच आहे असं नाही. अगदी त्याच पद्धतीनं ज्याच्याकडे OH ग्रुप आहे तो प्रत्येक बेस आहे असं नाही. आता उदाहरणार्थ मी समजा इथिल अल्कोहलचं एक्झाम्पल दिलं, CH3CH2OH, याच्यामध्ये OH ग्रुप आहे इथे, पण हा इथिल अल्कोहल हा बेस नाही. बरोबर. कारण का, इथिल अल्कोहल aqueous सोल्युशन मध्ये H+ आयन तयार करत नाही, OH- आयन तयार करत नाही, H+ नाही सॉरी. ज्यावेळी इथिल अल्कोहल आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी तो OH- आयन तयार करत नाही, हा बॉन्ड ब्रेक होऊन OH- आयन तयार करू शकत नाही, म्हणून त्याला आपण बेस म्हणायचं.
म्हणजे त्याच्यामध्ये OH ग्रुप आहे त्याला प्रत्येकाला आपण बेस म्हणू शकत नाही. जोपर्यंत तो ॲक्वियस सोल्युशन मध्ये OH मायनस आयन तयार करत नाही तोपर्यंत त्याला आपण बेस म्हणू शकत नाही. बरं, आता अजून एक सांगायचं राहिलं बघा, ऍसिड मध्ये हा जो H+ आहे या H+ चं वर्णन आपले जे आर्हेनियस भाऊ आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्याला आपण बेअर आयन असं म्हटलेलं आहे. आपण म्हणजे आर्हेनियसने बेअर आयन असं त्यांनी नाव दिले. बेअर आयन म्हणजे सिंगल आयन म्हणू किंवा अनकोटेड, ज्याला कोणतंही कोटिंग नाही, बरोबर, किंवा ओपन आयन. ओपन आयन आहे असं आपण म्हणू, बरोबर. H+ आयनला दाखवताना आपण बेअर आयन म्हणून दाखवतो, हे ध्यानात घ्या. म्हणजे त्याला कोणीही सराउंड केलेलं नाही, हा मोकळा आयन आहे असं आपण दाखवतो. पण ऍक्च्युली H+ आयन कसा असतो बघा, H+ आयन हा फ्री फॉर्म मध्ये असा कधी नसतो. त्याच्याबरोबर H+ बरोबर वॉटर मॉलिक्यूल जोडलेला असतो. वॉटर मॉलिक्यूल स्वतःची लोन पेअर त्याला देतो, दिल्यानंतर ना H2O त्याला एक हायड्रोजन जोडला, काय होतो, H3O होतो, बरोबर. आणि बघा आता हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, हा H+ आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलला मिळाला तर हा पॉझिटिव्ह चार्ज त्या मॉलिक्यूल वरती येणार आहे, बरोबर, H3O+, बरोबर. ऍक्च्युली H+ हा H3O+ च्या फॉर्म मध्ये असतो. मग आपण H+ ला H3O+ असं सुद्धा म्हणू शकतो, हे ध्यानात घ्या, बरोबर. आता बघा की या थिअरीचे लिमिटेशन्स काय आहेत. थिअरीचे लिमिटेशन्स काय आहेत, तर महत्वाचं याचं लिमिटेशन असं की दिस थिअरी इज ऍप्लिकेबल ओनली फॉर ऍक्वियस सोल्युशन. ऍक्वियस सोल्युशन साठीच ही थिअरी काय ऍप्लिकेबल आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मी ड्राय HCl घेतला. ड्राय HCl जर तुम्ही कधी केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये गेला तर हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याकडे बघा एक वाळूचं एक भांडं असतं प्रत्येक केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये. त्या वाळूच्या भांड्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड ठेवतो, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, सल्फ्युरिक ऍसिड असतं, त्यानंतर नायट्रिक ऍसिड असतं कॉन्सन्ट्रेटेड, बरोबर. त्याच्या जर तुम्ही कधी हायड्रोक्लोरिक ऍसिडची जर बॉटल कधी बघितली तर त्याच्यामधून वेपर्स बाहेर येतात, बरोबर. त्या वेपर्स कोणाचे असतात, हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याला आपण ड्राय HCl असं म्हणू शकतो. दिस ड्राय HCl इज नॉट ऍसिड. ड्राय HCl हा ऍसिड नाही, हे ध्यानात घ्या. जोपर्यंत आपण त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करत नाही, त्याचं ऍक्वियस सोल्युशन तयार करत नाही, तोपर्यंत तो ऍसिड म्हणून काम करत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला ऍक्वियस सोल्युशन त्याचं तयार करत नाही तोपर्यंत तो H+ आयन तयार करत नाही, बरोबर. आणि H+ आयन तयार नाही केला तर तो ऍसिड म्हणून काम करणार नाही, बरोबर. महत्वाचं काय इथं, ऍक्वियस सोल्युशन महत्वाचं आहे, पाण्यामध्ये त्याला टाकणं महत्वाचं आहे. ही थिअरी उपयोगाची कधी आहे, ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऍसिडचं ऍक्वियस सोल्युशन तयार कराल त्यावेळी. अदरवाइज द थिअरी इज नॉट ऍप्लिकेबल, बरोबर. आता पुढे बघा, त्यानंतर बऱ्याचशा ऍसिडिक सबस्टन्सचं ऍसिडिक कॅरेक्टर या आर्हेनियस थिअरीला सांगता आलं नाही, बरोबर, किंवा बेसिक कॅरेक्टर सुद्धा सांगता आलं नाही. आता बघा उदाहरण की समजा मी कार्बन डायऑक्साइड घेतला. कार्बन डायऑक्साइड पाण्यामध्ये टाकल्यानंतर ना कार्बन डायऑक्साइडचं सोल्युशन कसं होतं, ऍसिडिक सोल्युशन होतं, ऍसिडिक. कार्बन डायऑक्साइडला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला. डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये मी लिटमस पेपर टाकला. लिटमस पेपर टाकला, ब्ल्यू लिटमस पेपर. तर ब्ल्यू लिटमस पेपर काय होतो, रेड होतो. मग ब्ल्यू लिटमस पेपर रेड कोणामध्ये होतो, ऍसिड मध्ये होतो, बरोबर. मग आर्हेनियस थिअरी काय सांगते, ज्याच्याकडे हायड्रोजन आहे जो H+ आयन तयार करतो त्याला आपण ऍसिड म्हणायचं. पण याच्यामध्ये कुठंच हायड्रोजन नाही. आता हायड्रोजन नाही म्हटल्यानंतर तो H+ आयन तयार करायचा काहीच विषय नाही, बरोबर नाही. पण तरी सुद्धा हा ऍसिड आहे. आर्हेनियस थिअरी काय सांगते, हायड्रोजन पाहिजे आणि H+ आयन तयार केला पाहिजे. याच्याकडे हायड्रोजन पण नाही, H+ आयन पण तयार करत नाही, तरी सुद्धा तो काय ऍसिडिक आहे. त्याच्यामुळं हे आर्हेनियस थिअरीला काय एक्सप्लेन करता आलेलं नाही. शिवाय बघा समजा अमोनियाचं आपण ऍक्वियस सोल्युशन घेतलं. अमोनियाचं ऍक्वियस सोल्युशन, तर अमोनियाचं ऍक्वियस सोल्युशन कसं आहे, बेसिक सोल्युशन आहे. कारण याच्यामध्ये रेड लिटमस टाकला तर ब्ल्यू होतो.
आपण ज्यावेळी रेडमेड लिटमस टाकल्यानंतर ना आपल्याला ऍसिडिक का बेसिक एखादं मटेरियल बघायचं असेल तर बेसिक असेल तर रेडचं ब्ल्यू होईल, ऍसिडिक असेल तर ब्ल्यूचं रेड होईल. लिटमस पेपर काय आपल्यासोबत खोटं बोलणार आहे का? नाही, बरोबर. तो जे काय असेल ते दाखवणार आहे, बरोबर. मग आर्हेनियसच्या म्हणण्यानुसार ज्या सबस्टन्स मध्ये OH ग्रुप आहे आणि जो OH मायनस आयन तयार करतो त्याला बेस म्हणायचं, बेसिक सबस्टन्स म्हणायचं. याच्यामध्ये OH ग्रुप नाही, OH मायनस आयन तयार करायचा काहीच विषय नाही, बरोबर. OH ग्रुपच नाही तर कुठनं तयार करणार, बरोबर. तरी सुद्धा हा काय बेसिक आहे. मग याचं बेसिक कॅरेक्टर या आर्हेनियस थेअरीला सांगता आलं नाही, हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. तर म्हणून आपल्याला पुढची थेअरी शिकणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे लेविस थेअरी, जी आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकूयात. धन्यवाद.